पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न जाहीर झालाय। केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय झालेला आहे। राष्ट्रपतींनी ट्विटरवरून माहिती दिलेली आहे। पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न अटलजींना मोदी सरकारनं बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे। पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न केंद्रीय मंत्रिमंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि ट्विटरवरून राष्ट्रपतींनी याबाबतची माहिती दिलेली आहे। खरं तर ज्या क्षणाची सगळेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते वाट पाहत होते तो हा क्षण म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न हा बहुमान मिळतोय। भाजपचा हा पहिला नेता आहे की ज्याला भारतरत्न मिळते। केंद्रीय मंत्रिमंडळानं याबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि राष्ट्रपतींनी ट्विटरवरून या संदर्भातली माहिती दिली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे दिल्लीमधले प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। रामराजे, काय नेमकी सविस्तर माहिती मिळतीये? अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मालवीय यांना भारतरत्न जाहीर झालाय। बिल्कुल, भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मालवीय या दोघांनाही भारतरत्न देण्यासंदर्भातची चर्चा काल भाजपच्या कोर बैठकीमध्ये झाली होती आणि त्यानंतर मात्र आज ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांना भेटण्यासाठी जाणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्विटरवरून माहिती दिलेली आहे। राष्ट्रपतीच्या अधिकृत ट्विटर जे आहे त्याच्यावरूनच ही माहिती मिळाली आहे की अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात येणार आहे। मालवीय यांना सुद्धा भारतरत्न देण्यात येणार आहे। भारत सरकार आल्यानंतर भारतमध्ये भाजप सरकार आल्यानंतर वारंवार घोषणा करण्यात येत होती अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न द्यावं म्हणून आणि यापूर्वी सुद्धा मागणी करण्यात आली होती, मात्र त्याची परिपूर्ती काल करण्यात आलेली आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा हा चर्चेचा विषय निघालेला आहे आणि त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने राष्ट्रपती कार्यालय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाची चर्चा केलेली आहे आणि त्यांना राष्ट्रपती कार्यालयाला 2 नावं देण्यात आलेली आहेत। त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मालवीय यांचं नाव आहे। त्यामुळे राष्ट्रपती भवनाकडून सुद्धा अधिकृतरित्या ट्विट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या दोघांना तरी भारतरत्न मिळणार। रामराजे, संपर्कात रहा। आपल्या बरोबर सध्या माधव भंडारी आहेत, भाजपचे प्रवक्ते। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया घेऊया। माधवजी नमस्कार, बातमीपत्रात स्वागत। आणि एक महत्त्वाची आणि चांगली बातमी आली आहे ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न जाहीर झालेला आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण ही बातमी जितक्या ताबडतोब जनतेपर्यंत पोहोचवलीत। आम्हा सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आणि अटलजींवर प्रेम करणाऱ्या देशभरातल्या करोडो भारतवासीयांच्या दृष्टीने आजचा हा क्षण अत्यंत आनंदाचा आहे। अटलजींना भारतरत्न यापूर्वीच मिळायला हवं होतं, पण ठीक आहे, नाही मिळालं तेव्हा आज मिळतं याचा आम्हाला सगळ्यांना प्रचंड आनंद आहे आणि आमच्या भावना व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत। अगदी, आणि त्यांचा 25 डिसेंबरला म्हणजे खरं तर उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यावेळी भाजप सरकारने त्यांना बर्थडे गिफ्ट दिले असं म्हणायला अगदी काही हरकत नाही माधवजी। हा, आपण बर्थडे गिफ्ट हा शब्दप्रयोग वापरू शकतो, पण त्याही पेक्षा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली असं म्हटलं तर अधिक चांगलं होईल। अगदी अगदी कृतज्ञता व्यक्त केली आहे भाजपनं। भाजप सरकारनं अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देऊन धन्यवाद। आपण बोललात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। माधव भंडारी प्रवक्ते भाजपचे आपल्या बरोबर होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपच्या सगळ्याच नेत्यांना कार्यकर्त्यांना आनंद निश्चित आहे आणि अर्थात त्यांनी माध्यमांचे सुद्धा याबद्दल आभार मानलेत। लवकरात लवकर ही बातमी सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवली। राष्ट्रपती भवनातून याबाबत औपचारिकरित्या ट्विटरवरून माहिती देण्यात आलेली आहे। मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न हा बहुमान देण्यात आलाय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहे झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। सर, आपण सगळेजण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी बहुमान आज मिळालेला आहे अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय। आपली पहिली प्रतिक्रिया। अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न मिळालं याबद्दल जेवढा आनंद भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना झाला असेल तसाच तो आनंद भारताच्या राजकारणात गेले 30-40 वर्ष काम करणाऱ्या कुठल्याही राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला अथवा नेत्याला झाला असेल। हेच अटल बिहारी वाजपेयींच्या रुजू स्वभावाचं आणि मध्यम मार्गाचं यश आहे। भारतीय राजकारण एक प्रकारे
एका एकाधिकारशाहीकडे आणि एक्स्ट्रीमिझमकडे वळत असताना मध्यम मार्गाचा आयुष्यभर पुरस्कार करणारे आपल्या कुठल्याही वक्तव्याबद्दल अथवा कृत्याबद्दल ज्यांना कधीही दिलगिरी अथवा खंत व्यक्त करावी लागली नाही अशा एका आदर्श राजकारणी पुरुषाला आता भारतरत्न जाहीर होत आहे। रार नहीं मानूंगा, हार नहीं मानूंगा, काल के कपाल पर लिखता जाता हूँ, गीत नया गाता हूँ, भारतीय राजकारणाचं नवं गीत लिहिणारा आणि त्यापेक्षा सुद्धा मेरे प्रभो इतनी ऊंचाई न देना, गैरों को गले न लगा सकू इतनी रुखाई न देना असं म्हणत आपल्या विरोधकांचंही खुल्या दिलानं कौतुक करणारा, मग इंदिरा गांधींचं 1971 मधलं बांगलादेशच्या वेळेला अतुलनीय धैर्य आणि शौर्य असो, त्याचा भर लोकसभेत उल्लेख ज्यांनी माँ दुर्गा असा करण्याची दिलदारी दाखवली होती, अशा राजकारणातल्या एका दिलदार व्यक्तिमत्वाचा, एका खऱ्या ट्रू इंटरनॅशनल डिप्लोमॅटचा हा सत्कार होत आहे। वाजपेयींनी दाखवलेला मार्ग आणि वाजपेयींचा मध्यम मार्ग हा इतका महत्वाचा आहे। त्यांनी दाखवलेलं धैर्य, मग ते अयोध्येच्या या राम जन्मभूमीच्या वेळेला असेल, त्यांनी त्यात सहभाग व्हायला नकार दिलेला होता, तसंच गुजरात दंगलींच्या वेळी राजधर्म का पालन होना चाहिए था असा खणखणीत इशारा देखील दिलेला होता। वाजपेयींच्या मार्गावर चालणं हीच खरी, मला असं वाटतं, त्यांच्या भारतरत्नाची खरी विजयाची खूण असेल। त्यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल मी स्वतः व्यक्तिशः खूप आनंद व्यक्त करतो। अगदी आदर्श राजकीय व्यक्ती आणि एक आदर्श व्यक्ती, खरं तर अशी निवड ज्याची व्हायला पाहिजे होती तीच ही व्यक्ती आहे असं म्हणायला अगदीच हरकत नाही। पंडित मदन मोहन मालवीय यांनाही भारतरत्न जाहीर झालेला आहे। सर, आपली प्रतिक्रिया? पंडित मदन मोहन मालवीय हे भारताच्या हिंदू विचारसरणीचे आणि त्याहीपेक्षा सुद्धा शिक्षकी पेशाचे, ज्यांच्या नावावर एक अतिशय उत्तम विद्यापीठ या देशात उभं राहिलेलं आहे। किमान 1950-60 दशकामध्ये ज्या विचारसरणीनं, ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या आदर्श वर्तणुकीनं भारतीय राजकारणाचा पाया घातला, भारतीय शिक्षणाचा पाया घातला, भारतीय विचारधारेवर आणि त्याहीपेक्षा सुद्धा इथल्या एकूणच फिलॉसॉफिकल थिंकिंगवर ज्यांचा खूप मोठा प्रभाव होता, असे पंडित मदन मोहन मालवीय संस्कृतचे गाढे अध्यापक, प्राध्यापक, ज्यांच्या हाताखाली जवळपास 3 पिढ्या चांगल्या शिक्षक निर्माण झाले, चांगली विद्यापीठे निर्माण झाली, त्यांचाही गौरव होणं ही भारताच्या एकूणच सभ्यतेच्या रुढीच्या दृष्टीनं आणि लोकशाही परंपरेच्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं। अगदीच धन्यवाद सर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी, केलेल्या या सगळ्या सखोल विश्लेषणाबद्दल। डॉक्टर उदय निरगुडकर, झी24 तासचे मुख्य संपादक, आता आपल्या बरोबर होते। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।